आणि त्यावेळेला सूत कताई होती आम्हाला. सूत कताई? हा, सूत कताई. चरख्यावर सूत कातायचं ती पद्धत होती. तर सुरुवातीला ते टकळीवर, ते टकळी म्हणतात त्याला. बरं. ते टकळीवर सूत कातावं लागायचं. बरं. आता ही टकळी आमच्या आधुनिक काळात कोणालाच सांगता यायची नाही. हा, नाही. ते बारीक असं हत्यार असतं ते. त्याला ते पेरू, त्याला कापसाचा जो लाटून केलेला असं त्याला पेरू म्हणायचे. बरं. तो पेरू त्याला अडकवायचा आणि ते धागा निघायचा असं. तिकडे ती चकळी फिरवायची. मग ते झालं धागा तयार की मग तो गुंडाळायचा त्याला. अशा रीतीनं आठी बनवायची. म्हणजे एक आम्हाला प्लेट दिली असायची त्याला, ते असं आणि त्याला ते गुंडाळायचं. म्हणजे ती ही तयार व्हायची एक आठी म्हणायची त्याला, म्हणजे गुंडी तयार म्हणायची. गुंडी तयार असं ते करून द्यावं लागायचं शाळेत. बरं. हा, सुट्टीच्या काळात. त्यावेळेला सूतकताई हा विषय महात्मा गांधीचा, आणि सूतकताईला फार महत्व होतं तेव्हा. म्हणजे सूतकताई करावं लागायची, त्याचे मार्क असायचे अर्थात. नंतर मग सूतकताई आल्यामुळं मग शाळेत हातमाग आला. बरं. म्हणजे तुम्ही भविष्यात तुम्ही तुमचे कपडे शिवू शकता, तयार करू शकता कापड. मग शाळेत 2 माग होते. बरं. हा, ते 2 माग मध्ये सटाक फटाक सटाक फटाक चालायचं. बरं. आणि मोठा माणूस म्हणजे मोठे शिक्षक त्याला शिकवायचे, त्याला आणि ते त्यावेळेला सतरंजी किंवा असे जाडे भरडे कपडे तयार व्हायचे बघा. घ्यायचे लोक, शाळेतून घ्यायचे. आणि काही वेळेला ते जमा व्हायचे तिकडे कुठं जे असं त्याचं सरकारी त्यांचं काय. हा, तिकडे जमा होत असतील.